काय झालंय दादासाहेब? अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला त्या दोघांना सांगावीशी वाटते आणि मला नाही? काही लपवताय का तुम्ही? नाही मी झोपतो, मला झोप येते. मी झोपतो. हा म्हातारा अचानक असा का वागतोय? मला काही कळलंय का? पण काय? दादासाहेब, तुझं आयुष्य आता संपलंय. मरणासाठी तयार हो. नाही मंजिरी, नाही मंजिरी, मला मारू नकोस. ताई, सध्या मी वेदाला, अथर्वला, ना त्या मीराला कुणालाच मारू शकत नाही, पण तुला संपवू शकते मी. कारणही तसंच आहे. तुला माझ्याबद्दल बरंच काही कळलंय. त्यामुळे आता मी तुझा जीव घेणार आहे. नको नको नको, मला मारू नको. मला नको मारू. हे मला काय स्वप्न पडलं? एवढं भयानक स्वप्न का पडलं असेल मला? मंजिरी खरंच या थरालाही जाऊ शकेल? दादासाहेब मंजिरीबद्दल मला काहीतरी सांगणार होते. म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी माहिती असणार. नाही, मला दादासाहेबांना आता भेटायलाच हवं. मीरा, काय झालं? झोप लागत नाही? वेदाचे बाबा, आपण दादासाहेबांना ते बरे आहेत का बघून येऊयात का? नाहीतर तुम्ही थांबा, मी जाऊन येते. काही गरज नाहीये मीरा. त्यांच्यासमोर सारखं सारखं तेच बोलून त्यांना सुद्धा टेन्शन येईल. आणि तूही टेन्शन घेऊ नकोस मीरा. आणि त्यांची काळजी घ्यायला आई आहे ना त्यांच्यासोबत. मीरा, काय होतंय तुला, सांगशील मला? काय नाही, मी पाणी घेऊन येते. मीरा, पाणी आणायला चालली आहेस? हो. मीरा, तू पाणी ऑलरेडी आणून ठेवलंयस. का अशी वागतेस तू मीरा? मला तुझी काळजी वाटायला लागली आता. मला मान्य आहे तू सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांची काळजी घेतेस, पण हे जे चालू ना याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. अचानक तू दचकून उठतेस, तुला झोप लागत नाहीये. मीरा, या सगळ्या गोष्टींचा ना तुझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय आणि ते मी नाही बघू शकत. मीरा, मला असं वाटतं की आपण डॉक्टरांकडे जायला हवंय. नाही, काहीच झालं नाही. मी एकदम ठीक आहे. खरंच. ठीक आहे, चल झोप. मग आता झोप तरी. ये, चल. मीरा, मानसिक आरोग्यासाठी डॉक्टरांकडे जाणं काहीच वाईट नसतं. जसं आपण आपली फिजिकल हेल्थ जपतो, मानसिक आरोग्य सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. नाहीतर पुढे जाऊन प्रॉब्लेम्स वाढू शकतात. तू शांतपणे विचार कर. आपण उद्या सकाळी परत बोलू यावर. पण आता शांतपणे झोप.
कसलाही विचार करायची गरज नाही. वेदाचे बाबा, मी तुम्हाला कसं सांगू? मी ओके आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे. पण मला आता काय वाटतंय हे मी तुम्हाला नाही समजवू शकत. आणि कदाचित तुम्हाला समजणारही नाही. मार्जारी, मला संशय, काहीतरी घडलंय जे आपल्याला कळत नाहीये. अचानक त्या म्हाताऱ्याला मीरा आणि अथर्वशी का बोलायचंय? मला काय घडलंय ते समजलंय, पण चिंता याची आहे की हे आपल्याला कळलंच कसं नाही. एवढं सगळं घडूनही आपल्याला काही सुगावा लागला नाही. मार्जारी, काय झालंय सांग मला. तो दादासाहेब इथे येऊन गेलाय. काय? कधी? कसं? देवीच्या हत्याराने कालकायाचा मृत्यू झाला आणि त्याच्या परिणाम स्वरूप काही क्षणासाठी आपली शक्ती कुठली होती. तेव्हाच तो दादासाहेब तुझ्या मागावरीपर्यंत येऊन गेला आणि आपल्याला त्याची साधी चाहूलही लागली नाही. विचार कर, ही तीच चूक आहे जी आपल्याला महागात पडणार आहे. त्याला ही गुहा आधीच स्वप्नात दिसायची, पण आता ते फक्त स्वप्न राहिलेलं नाही. आता त्याला खात्री पटली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने तुला इथे पाहिलंय. तुझं इथलं अस्तित्व त्याच्या नजरेत आलंय. आणि एकदा नाही, दुसऱ्यांदा घडतंय. आपण आता काही केलं नाही तर संपेल, सगळं संपेल. वर्षांची साधना, आपले कष्ट, आपली शक्ती, सगळं काही एका क्षणात राख होऊन जाईल. मग आता काय करायचं? आपल्याकडे आता दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. प्रत्येक वेळी तो आपल्या कामात नवीन अडथळे आणतो. त्याला जिवंत ठेवणं आता आपल्यासाठी धोकादायक आहे. दादासाहेबांचा बळी घे. त्याचा आवाज कायमचा बंद कर म्हणजे रे. बळी घे त्याचा.